स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला सतत लॉस होतोय का? इंट्राडे करून पाहिलंय, फ्युचर ऑप्शन करून पाहिलंय, इन्व्हेस्टिंग करून पाहिलंय, तरी सुद्धा लॉस होत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इन्व्हेस्टिंगचे 10 गोल्डन रूल्स, जे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने लॉस थांबवून प्रॉफिटेबल इन्कम कसं करावं हे शिकवतील. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंधळे मागच्या 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय आणि आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, ज्यांना लॉस होतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या लोकांना आत्ता इन्व्हेस्टिंग सुरू करायची त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून पुढच्या जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे इन्व्हेस्टिंगचे 10 गोल्डन रूल, जे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये विनर्स मिळवून देतील. विनर्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर लॉंग टर्ममध्ये आणि शॉर्ट टर्ममध्ये विनर मिळूच शकत नाही, कारण खूप तुम्ही झाड लावलं दुसऱ्या दिवशी त्याला फळ नाही ना. सो लॉंग टर्ममध्येच विनर मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचं स्केलेबल बिझनेस, वाढीची क्षमता असणारे बिझनेस तुम्ही घेतले तर ते विनर ठरू शकतात. स्टेबल कंपन्या 12,000 चढ उतारामध्ये सुद्धा स्टेबलिटी ग्रो करत असतात, अशा कंपन्या तुम्ही कशा शोधू शकता आणि जेणेकरून तुम्हाला विजेते शेअर मिळतील, दीर्घकालीन यश तुम्हाला संपादन होईल. याच्यासाठी हा व्हिडिओ, हे गोल्डन रूल 10 अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल आहे ज्याला म्हणतात इकॉनॉमिक मोट. इकॉनॉमिक मोट हे वॉरन बफेने दिलेला शब्द आहे. मोटचा अर्थ आहे खंदक. खंदक म्हणजे तुम्ही पहिल्या काळामध्ये किल्ला, त्याच्या बाजूने खंदक असायचे, ज्याच्यामुळे संरक्षण मिळायचं त्या किल्ल्याला. तर मोठा खड्डा म्हणजे खंदक, इट्स कॉल्ड मोट. आता कंपन्यांची इकॉनॉमिक मोट ज्यांची बेस्ट आहे, म्हणजे जसं की ज्यांचं ब्रँड व्हॅल्यू. आता एखाद्या कंपनीचं ब्रँड व्हॅल्यू एवढं चांगलं असतं की तो ब्रँड ऐकला की लोक विचारच करत नाही, डायरेक्टली माल खरेदी करतात. आता दुसरी जरी कॉम्पिटेटिव्ह कंपनी तिथं असेल तरी त्यांना इच्छा असून सुद्धा ते ब्रँड व्हॅल्यू वापरू शकत नाही आहेत, किंवा त्यांच्याकडे काही पेटंट्स असतील. अशा ज्या काही गोष्टी ज्या लोकांकडे आहेत, ज्यांच्याकडं काहीतरी त्यांच्या व्यवसायाला मोठं प्रोटेक्शन आहे, अशा ज्या कंपन्या आहेत याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे आणि ते तुम्ही शोधलं पाहिजे. जसं की एशियन पेंट म्हटलं की एशियन, किंवा HDFC बँक, म्हणजे जे काही ग्राहक सेवेमध्ये तत्परता त्यांच्याकडे, किंवा जे काही त्यांचं नेटवर्क आहे, जे काही त्यांची टेक्नॉलॉजी वापरली आहे, तर इतर ज्या काही बँका आहेत त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यांच्याकडे काहीतरी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहेत. अशा ज्या काही कंपन्या आहेत ज्यांचं बिझनेस सुरक्षित आहे, त्यांच्या काहीतरी वेगळे असणे आणि त्यांच्या ब्रँडनी, त्यांच्या यानी, अशा कंपन्या तुम्ही निवडल्या पाहिजेत. आता त्या निवडायच्यात, काय करायच्यात, कसं ते हळूहळू जसं जसं तुम्ही पाण्यात उतराल तसं तसं तुम्हाला तिकडं माहिती होईल. आणि जर ते शोधायचं असेल रिसोर्स, तुम्हाला मॉर्निंग स्टार मोठ रेटिंग्समध्ये मिळणार की तिकडं काय रेटिंग दिलेलं आहे. आणि जर त्याचं रेटिंग चांगलं आहे, अशा कंपन्या तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी चूज करू शकता. दुसरं, विजनरी लिडरशिप पाहिजे. बघा, एक सर्वे असं सांगतो की ज्या कंपनीचा लीडर जो आहे तो साधारणपणे 40 ते 50च्या रेंजमध्ये, अशा कंपन्या जास्त ग्रोथ करतात. याचं कारण असं की इनिशियल स्टेजला जर तो असेल तर त्याचा अनुभव कमी पडतो, तो उठतो आपटतो, सगळं काही करून 35-40मध्ये चांगला एक्सपिरियन्स्ड बनतो. आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की 40 ते 60-55 याच्यामध्ये तो फुल कॉन्फिडेंटली काम करतो, फार जोरदार काम करत होतो. ज्या कंपन्यांचे जे मॅनेजमेंट आहे, प्रमोटर्स आहेत, ते जर 40 ते 60च्या रेंजमध्ये असतील तर त्या कंपन्यांना जास्त ॲडव्हान्टेज द्या. 60च्या पुढं सुद्धा प्रमोटर असतील तर त्यांनी सगळं अचिव्हमेंट केलेलं असतं, ते तेवढी रिस्क घ्यायला तयार नसतात, तेवढे ते ॲग्रेसिव्ह नसतात, असं मानलं गेलेलं आहे. तर माझं वैयक्तिक जर एक कंपनी निवडत असेल तर त्यावेळी थोडासा हा विचार करतो की प्रमोटरचं वय किंवा प्रमोटरचे कोणत्या एज ग्रुपचे आहेत याच्यावरती विचार नक्की केला जातो. दूरदृष्टी असणारं नेतृत्व असलं पाहिजे. कंपनीच्या भविष्याबद्दल त्यांनी फार म्हणजे विजनर क्लिअर पाहिजे, भविष्य क्लिअर पाहिजे, काय त्यांना मिळवायचं आहे, काय त्यांना करायचं आहे. आणि उदाहरण घ्यायचं झालं, इन्फोसिसचं जर नारायण मूर्तीचा विचार कराल तर ते फार विजनरी होते, किंवा त्यांचं भविष्याबद्दल खूप खतरनाक, म्हणजे सगळं इमॅजिन केलेलं होतं की माझी कंपनी कशी असणार, काय करणार, कशा पद्धतीने स्ट्रक्चर असणार. आणि लिडरशिपचा जबरदस्त इम्पॅक्ट पाहिजे. जर लीडर योग्य नसेल तर मला नाही वाटत कंपनी योग्य करू शकते. लीडर योग्य काय अयोग्य कसं, तर तुम्ही आहे ना, जर स्क्रीनरला वगैरे गेलात तर तिकडं तुम्हाला आहे ना प्रमोटरचे म्हणजे जे काही स्टेटमेंट्स असतात ते येतात, आणि मग ते तुम्ही जर वाचले, ऐकले तर ते प्रेडिक्शन देतात, आमचा धंदा बाबा एवढा एवढा क्वार्टरली, या क्वार्टरमध्ये असा असा पुढं जाईल, हे करेल ते करेल. आणि जर ते म्हणतायत तसंच जर तो धंदा त्यांचा करत असेल तर त्यांच्या व्यवसायावरती पकड आहे.
कंट्रोल आहे, त्यांना कळतं त्यांचा व्यवसाय काय आहे, काय त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, काय ते करू शकतात, त्यांना स्वतःचं पोटेन्शियल, व्यवसायाचं पोटेन्शियल, मार्केटचं पोटेन्शियल सगळं समजतं आहे आणि दे आर डिलिव्हरिंग दॅट. एवढं इफेक्टिव्ह प्रेडिक्शन खूप साऱ्या कंपन्यांचे लीडर्स करत असतात. आणि जे काहीतरी बदलतात आणि मग ते काहीतरी वेगळंच होतं, त्यांना कदाचित त्यांचं पोटेन्शियल माहीत नाही आहे, मार्केटचं पोटेन्शियल माहीत नाही, त्यांना त्यांची कंपनी काय करते ते माहीत नाही. मग अशा लिडरशिपवरती फेथ करून तुम्ही अवघडून बसाल. तर थोडंसं स्टेटमेंट्स तुम्हाला जे काही लीडर्स आहेत त्यांचे जर वाचता आले तर तुम्हाला जाणवेल की त्यांचं काय विजन आहे, की त्यांचं काय मिशन आहे आणि ते कुठं चाललेले आहेत आणि त्यांना काय भविष्य, ते स्वतःला कुठे बघतात, मार्केटला कुठं बघतात, त्या इंडस्ट्रीला कुठं बघतात, ते नक्कीच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. अशा लोकांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. सेक्युलर ग्रोथ इंडस्ट्री पाहिजे. बघा काही कंपन्या ना वर खाली म्हणजे जसं वातावरण बदलेल तसं त्या कंपन्या बदलत असतात. तर काही कंपन्या अशा असतात की ज्यांची कंटिन्युअसली ग्रोथ चालू असते, म्हणजे तिथं काही मरण नसतं. एक असते सायक्लिकल ग्रोथ आणि एक असते सेक्युलर ग्रोथ. तर तुमचा जो काही पोर्टफोलिओ, मला असं 60-70% तुमचा जो पोर्टफोलिओ हा सेक्युलर ग्रोथ इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपन्यांमध्ये असला पाहिजे. हा एक थंब रूल आहे. जर फॉलो केला, वॉरन बफे झाले, खूप सारे लोक तोच फॉलो करतात. म्हणजे काय की बाबा तुम्ही जर FMCGच्या कंपन्या घेतल्या तर सेक्युलर ग्रोथ आहे. काय तिकडं तुमचे लय पैसे वाढले म्हणून 2 वेळा तुम्ही 4 वेळा दात घासणार नाही आहे किंवा 4 वेळा आंघोळ करणार नाही साबण वापरून. तर मंदी असली, तेजी असली, तुम्ही डिमांड कायम ठेवाल. म्हणजे विशेष असं ग्रोथ किंवा काही नाही. सेक्युलर आहे ते वाढत जाणार आहे. हेल्थ केअरचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही समजा तुम्हाला BPच्या गोळ्या चालू आहेत किंवा डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत, उदाहरण आहे. तुमच्याकडे लय पैसे आले डबल खाणार का? नाही. आणि लय पैसे कमी झालेले, मंदी चालू आहे म्हणून तुम्ही वाढवणार पण नाही, कमी खाणार पण नाही. तर साधं सिंपल आहे. सेक्युलर ग्रोथवाल्या रिन्युएबल एनर्जी, टेक्नॉलॉजी असेल, फायनान्स असतील, ह्या कन्सिस्टंटली ग्रोथ करणाऱ्या कंपन्या आहेत आणि अशा सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार केला पाहिजे. जिकडे सेक्युलर म्हणजे मी म्हणतो 50-60% पोर्टफोलिओ जर तुमचा इकडे असेल तर मग काहीच अर्थ नाही. सायक्लिकल ग्रोथमध्ये 30-40% तुम्ही पोर्टफोलिओ बनवला पाहिजे. सो तिसरं जर गोल्डन रूल काय असेल, सेक्युलर ग्रोथ कंपनी तुम्ही निवडली पाहिजे. कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी पाहिजे. हे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राइस बनवायला प्रॉफिट महत्त्वाचं आहे, कमाई महत्त्वाची आहे. बघा शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला काहीतरी सेंटिमेंट, काहीतरी न्यूज प्राइसला वर किंवा खाली घेऊन जाऊ शकेल, पण लॉंग टर्ममध्ये एकच गोष्ट मार्केटला एखाद्या स्टॉकला वरती घेऊन जाऊ शकते, त्याला म्हणतात अर्निंग. जर त्या कंपनीची अर्निंग नसेल तर ती कंपनी पुढे कधीच, म्हणजे प्राइसमध्ये तर तिची ग्रोथ काही कामाची नाही, ती सस्टेनेबल पण नसणार. कारण कशाच्या बेसवरती ती वाढतं. तर बेस फार क्लिअर पाहिजे. आणि बेस जर काही कंपनीचा तुम्हाला बघायचं असेल तर अर्निंग ग्रोथ, दॅट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. कंपनी अगर कमा रहा है ना तो कोई टेंशन ही लेने की जरूरत नहीं कि वो आगे बढ़ेगा की नाही. तो सिंपल आहे. प्रॉफिट ग्रोथ सातत्यपूर्ण वाढ पाहिजे. मी असं म्हणेल की आहे ना, जर तुम्ही CAGR मध्ये प्रॉफिट ग्रोथ पाहत असेल तर 2-3 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिटनीच पाहिजे. 15-20% वरती ज्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आहे ती कंपनी तुमच्यासाठी बेस्ट आहे. किंवा सेल ग्रोथ सुद्धा डबल डिजिट पाहिजे. ROE, रिटर्न ऑन इक्विटी 15-20% वरती असेल अशी कंपनीला. ROCE पण 15-20% वरती असेल अशी कंपनी शोधा. सेल्स 15-20% वरती पाहिजे. प्रॉफिट ग्रोथ 15-20% वरती पाहिजे. म्हणजे या ज्या कंपन्या आहेत ना, शॉर्ट टर्ममध्ये काही न्यूज आली, इकॉनॉमिक न्यूज खराब आली, काय झाले, खाली जाऊ शकेल, पण नंतर मात्र हे जोरात वाढतील. पहिली गोष्ट ही पण अतिशय महत्त्वाची आहे, ग्रोथ आणि कंपनीची प्राइस ग्रोथ हे दोन्ही हातात हात घालून चालणारे पाहिजे. काही वेळेला काय होतं, मार्केट आहे ना ॲडव्हान्समध्ये प्राइस ग्रोथ देऊन जातं, मग 3-3, 4-4, 5-5 वर्ष किंमत वाढत नाही. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर मी असं म्हणेल की 2002 साली मला वाटतं इन्फोसिस 9,000 गेला होता, 498 होता, आणि 2000 साली तो डायरेक्टली 9,000 गेला आणि त्याच्यानंतर 4-5 वर्ष तो जागेवर होता. प्रॉफिट ग्रोथ होती, ROE होता, ROCE होता, सेल्स ग्रोथ होती, प्रॉफिट ग्रोथ होती. प्राइस मात्र 9,000वरनं 5,000वरती आली होती. का तर डायरेक्ट मोठी ग्रोथ दिली आणि त्याच्यानंतर जी अर्निंग आहे तिची वाट बघत प्राइस बसली. ऑनवर्ड 2006 आय थिंक 4ला वगैरे परत प्राइस 9-10 हजाराकडे गेली, 11 हजाराकडे. बट असं होऊ शकतं. किंवा आत्ता सध्याचं एक्झाम्पल घ्यायचं तर डीमार्टमध्ये काय झालं की 2021ला हाय ग्रोथ पोटेन्शियल, हाय प्रॉफिट पोटेन्शियल असल्यामुळं
काय झालं, इन्व्हेस्टरनी खूप सारी प्राईस दिली, 5,000 समथिंग 5,200 वगैरे स्टॉक गेला. तिथून जो तो खाली आहे तो मग आता 2025 आय थिंक चालू आहे, तरीसुद्धा ते प्राईस त्या पहिल्या प्राईसपर्यंत पोहोचलेली नाही आहे किंवा त्याच्यापेक्षा बरीचशी खाली. तो साईडवेज झोनमध्ये टाईम करेक्शनमध्ये अडकलेला आहे. जर तुम्ही तेव्हा जाऊन पीई पाहिला असेल त्याचा तर 311 वगैरे त्याचा पीई होता, प्राईस टू अर्न रेशो ज्याला म्हणा. म्हणजे काय की प्राईस फार लांब होती, अर्निंग मागे होती. आता अर्निंग वाढत आहे म्हणजे तिथं सगळंच रिझल्ट चांगले येतात, सगळे येतात, पण प्राईस ग्रोथ काही सापडत नाही. बिकॉज असं पण होतं. म्हणजे हे तुम्ही फार प्रकर्षाने माहिती करून घेतलं पाहिजे. नाहीतर फंडामेंटली खूप सारे लोक म्हणतात अरे रिझल्ट तर खूप चांगला येतो, ROE बघा म्हणतात, ROC बघा म्हणतात, ते डबल डिजिट आहे ते पण बघितलं आम्ही, सेल्स ग्रोथ डबल डिजिट आहे ते पण बघितलं, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे ते पण बघितलं, पण कंपनी गेली 4 वर्ष तिथंच आहे. 4 वर्ष पैसे लटकून ठेवायचे का तर नाही. मग हे सोपं काम काय याच्यामध्ये की यू शुड अंडरस्टँड द प्रोसेस. नाहीतर फंडामेंटल अनालिसिस करणारे वैतागून गेलेत की साला सगळं काय बेस्ट आहे पण प्राईस काय मिळत नाही, किंवा माझी किंमत मी घेतलंय पण वाढत काही नाही आहे. घेताय कोणत्या प्राईसला? खरंच तुम्हाला PB जे काही व्हॅल्यू पॅरामीटर्स समजतात का? आणि जर ते समजत असतील आणि विथ दिस समजत असतील तर तुमच्या खात्या म्हणजे डीमॅटमध्ये मल्टी बॅगरशिवाय दुसरं काय असणार नाही. आणि जर ते समजत नसेल तर तुम्ही कुठेतरी आपलं पडलेलं आहे, कितीतरी दिवस झाले घेऊन ठेवलेत, लॉंग टर्म इन्व्हेस्टर झालेत, हातात काहीच नाही आहे. अशी काही तुमची परिस्थिती असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि मित्रांनो, मी याच्यावरती एक इत्थंभूत कोर्स घेतो. ठीक आहे, माझं तेवढं कमांड इंग्लिशवरती नाही आहे, पण मला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये ना खूप छान पद्धतीने सांगता येतं कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या, त्याचा काय उपयोग आहे आणि त्याचा काय वापर करून तुम्ही मल्टीबॅगर तुमच्या खात्यामध्ये घेऊन येऊ शकता. याच्या संदर्भात जर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल तर माझा एक कोर्स येतो, आर्ट ऑफ सॉर्टिंग द मल्टीबॅगर. तर खाली लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून नक्की इन्क्वायरी करा. फार लिमिटेड सीट असतात, सो माहिती करून घ्या. हे सगळं तुम्हाला स्क्रीनिंग वरती पाहायला मिळेल. तिकडे फिल्टर्स वापरता येतील की कोणाचं काय चाललंय, कोणाचं किती आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 5वा गोल्डन रूल आहे डेट ट्रॅप टाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठलीही कंपनी घेतली आणि तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा ही कंपनी माझी इन्फोसिस होणार आहे पुढच्या 10-20 वर्षांनी, ते मला एवढं करोडोंचा डिव्हिडंड देणार आहे. तुम्हाला दर क्वार्टरला जे रिझल्ट येतात ते चेकच करावे लागणार. तुम्हाला पाहायलाच लागणार की काय करते कंपनी, काय करतोय प्रमोटर, काय चाललंय नक्की, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ते नाही केलं तर माईट बी तुमची इन्फोसिस कधी किंगफिशर झालेली असेल हे तुम्हालाही कळणार नाही आणि मग अवघड होऊन बसतं की पैसे लटकून जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स शीट नियमित तपासत राहणं खूप गरजेचं आहे. कमी डेट टू इक्विटी रेशो असला पाहिजे. मी म्हणतो ग्रोथ चांगली असेल, कंपनी एक्सपान्शन मोडमध्ये असेल तर 2पर्यंत किंवा 2च्या आतमधला डेट इक्विटी रेशो चांगला आहे. पण मी तुम्हाला तर सजेस्ट करेल की तुम्ही 1च्या आतमध्येच डेट इक्विटी रेशो असेल त्याच्याकडेच जा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तिकडे जाऊ नका. डेट फ्रीज कंपन्या घेतल्या पाहिजेत असंही काही जरुरी नाही आहे. चांगल्या ग्रोथच्या कंपन्या तुम्हाला थोडंसं डेट असणाऱ्या मिळू शकतात, अडचण काहीच नसते डेट असण्याची. उलट डेट असणं हे ग्रोथचं लक्षण मानलं जातं. जेव्हा एखादी कंपनी डिव्हिडंड देते तेव्हा त्यांना ग्रोथ करायला, एक्सपान्शन करायला स्कोप नाही असा विचार केला जातो. सो डेट असणं काही अडचणीचा विषय नाही, फक्त तो 1च्या आतमध्ये असणाऱ्याच कंपन्या तुम्ही शोधा. डेट फ्री कंपन्या सुद्धा चालतील, पण डेट फ्री कंपन्या मग त्या बाप कंपन्या असतात आणि थोड्याशा मग व्हॅल्युएशन वाईज पण जास्त असतात. सो थोडंसं ते पाहणं पण गरजेचं आहे. डेट फ्री कंपनीचं उदाहरण घ्यायचं तर नेस्ले आहे, खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही इन्फोसिसला पण घेऊ शकता, बऱ्याचशा आहेत. सो डेट कमी असणाऱ्या कंपन्यांवरती जास्त फोकस करा. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जसं की ब्रँड पॉवर, म्हणजे एखाद्या कंपनी ब्रँडच एवढा मोठा असतो की काही विषयच नाही, की त्याला काही चॅलेंजेस नसतात. तर ब्रँड पॉवर बघा, त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचं मार्केट स्टेक किती आहे, म्हणजे जर 100 प्रोडक्ट विकले जातात तर ह्यांचे किती विकले जातात, 50 जर यांचे तर पण मार्केट स्टेक त्यांचं 50% आहे. टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि पेटंट्स त्यांच्याकडे कोणाकडे काय आहेत, कारण त्याचाही बेनिफिट त्यांना भविष्यामध्ये होऊ शकतो. आणि डिस्ट्रीब्युशन, काही कंपन्यांचं डिस्ट्रीब्युशन एवढं चांगलं आहे की किती बेस्ट प्रॉडक्ट आलं तर त्यांना बीट करू शकत नाही. त्यांचा माल अशा ठिकाणापर्यंत पोचतो जिथं कदाचित नवीन ब्रँडला येऊन पोचणं कदाचित शक्य होणार नाही. प्रमोटर होल्डिंग आणि प्लेजिंग हा पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. प्रमोटर जर 50% प्लस होल्डिंग ठेवत असेल तर स्किन इन द गेम आहे, त्याला धंद्यात इंटरेस्ट आहे, त्याला माहिती आहे त्याचा धंदा त्याला प्रॉफिट देणार आहे, खूप साऱ्या गोष्टी करणार आहे आणि तो तिकडे चिकटून बसलेला आहे. तो त्याला विकायचं नाही आहे, त्याला आता धंदा विकून पैसे नाही पाहिजेत, तर त्याला धंद्यातून पैसे पाहिजेत असं मी त्याला म्हणेल.
तर धंद्यातून पैसे पाहिजेत, म्हणजे धंदा त्याचा होणार आहे म्हणून तो तिकडे थांबलेला आहे. तर प्रमोटरची होल्डिंग 50% प्लस असेल तर बेटर राहू शकतं. तर तुम्ही त्याचा पण विचार केला पाहिजे. प्लेजिंग जर कोणी करत असेल तर मात्र थोडंसं अवॉइड करा. प्लेज करतात, प्लेजचं पण पर्सेंटेज तुम्हाला स्क्रीनरला वगैरे तुम्ही लावू शकता की कोणी काय प्लेज केलं. क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती ते डिस्प्ले होतं की काय केलं आहे. टिकरला किंवा ट्रेंडली लाईनला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. मी स्क्रीनरला पण पाहतो, स्क्रीनरला जास्त बेटर आहे. तर प्रमोटरचं जर काही प्लेजिंग वगैरे होत असेल तर एक्झिट करा. और अशा कंपन्या निवडा जे 50% प्लस प्रमोटर होल्ड करत आहेत. जास्त बेटर तुम्हाला रिटर्न्स भविष्यात मिळू शकतात. एक्सपान्शन क्षमता असलेले व्यवसाय निवडा. म्हणजे कसं की एखादा व्यवसाय सॅच्युरेशन लेवलला पोहोचलेला असतो, त्याच्यावरती वाढणं शक्य नसतं. पण भरपूर सारे व्यवसाय असे असतात त्यांच्यामध्ये एक्सपान्शनला स्कोप असतो. भविष्यात समजा आत्ता कशाला एक्सपान्शनला स्कोप आहे तर भविष्यामध्ये EV इलेक्ट्रिक व्हेकल्सचं वाहनांचा वाढतं ट्रेंड आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ह्या त्या गोष्टी खूप साऱ्या, इकडे सबसिडी पण गव्हर्नमेंट देते खूप साऱ्या. तर अशा जिकडं एक्सपान्शनला खूप स्कोप आहे अशा कंपन्यांना तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. डिजिटल पेमेंट्स सारख्या कंपन्या आहेत ज्याला आपण म्हणूयात की फोनपे, पेटीएम सारख्या कंपन्या. आता थोडंसं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, पण या रिलेटेड म्हणजे फिनटेक टाईप्स ऑफ कंपनी, फायनान्स अँड टेक्नॉलॉजी याचं जे कॉम्बिनेशन करतात, जसं की AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्या आता लिस्टेड कंपन्या आहेत, किंवा कॅम्प्स आहे, कॅम्प्स आहे, कार्वे आहे, किंवा CDSL आहे, NSDL अजून नाही आहे, किंवा BSC NSC असे, किंवा जे फायनान्स कम टेक्नॉलॉजी एकत्र येते त्यांना खूप मोठा स्कोप आहे. अशा कंपन्यांमध्ये तुम्ही केले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पण नवीन सेगमेंट येतं आहे. तर इकडं खूप सारा एक्सपान्शनला स्कोप आहे अशा कंपन्या. लाभांश आणि पुनर्निवेश, मी लाभांश जास्त विचार करत नाही, कारण डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या मला असं वाटतं की मी तरी स्वतः चूज करत नाही. पण असं म्हटलं जातं मार्केटमध्ये की ज्या कंपन्या डिव्हिडंड देत आहेत म्हणजे त्यांचं सगळं काय आलबेल चाललं आहे, पैसा शिल्लक राहतो अँड देन दे आर डिस्ट्रीब्युटिंग, तर त्या कंपन्या जास्त स्टेबल आणि जास्त चांगल्या आहेत असं मानलं जातं. मी डिव्हिडंडवरती जास्त बिलीव्ह करत नाही, बिकॉज मी स्मॉल कॅप आणि मिड कॅपलाच प्रेफरन्स देतो इन्व्हेस्टमेंटला. माझा 85% पोर्टफोलिओ बिलॉंग करतो तो स्मॉल कॅपमध्ये बिलॉंग करतो. सो आय एम नॉट म्हणजे मला ते पाहिजे मला डिव्हिडंड अशा पद्धतीचं माझं काही नसतं आहे. कारण डिव्हिडंड इन्व्हेस्टमेंट करायला मी अजून खूप छोटा आहे. डिव्हिडंड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मला असं वाटतं की मला 60+ व्हायला लागेल, तेव्हा मी कुठली डिव्हिडंडच्या कंपन्या शोधेल जिथनं मला पॅसिव्ह उत्पन्न येईल. पण जी लोक खरंच त्यांना पॅसिव्ह उत्पन्नाची गरज आहे, निष्क्रिय उत्पन्न ज्याला म्हणूयात, तर लाभांश हा तुम्हाला दिला जातो आणि टॅक्सला पण हा बेनिफिटेड आहे. कमाई कार्याने वाढवा, गुंतवणूक लाभांश मिळवत राहा. चक्रवाढ पद्धतीने पुनर्निवेश म्हणजे जर ते आलेला लाभांशसुद्धा केला तर तुम्हाला चांगलं परतावा मिळू शकेल. आणि लास्ट पॉईंट, चांगले प्रशासन आणि दीर्घकालीन विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नैतिक प्रशासन असलं पाहिजे. चांगल्या प्रशासनामुळे कंपनी दीर्घकाळ टिकते. जर मॅनेजमेंट चांगलं नसेल तर मात्र काहीच होऊ शकत नाही. मॅनेजमेंट चांगलं आहे का खराब आहे, मॅनेजमेंटचे स्टेटमेंट्स वाचा, किंवा त्यांचे जे काही CEO आहेत, CIO आहेत, त्यांचे जे काही पब्लिक बोलतात ते वाचा, त्याचं अंडरस्टँड करा, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल. सेबी वॉर्निंग, ज्या कंपन्यांना सेबी वॉर्निंग मिळते अशा कंपन्यांमध्ये नाद करायचा नाही, किंवा एखाद्या कंपनीचा फसवणुकीचा इतिहास असेल तर त्या कंपनीमध्ये शिरायचं नाही. अजिबात डोकं लावत बसायचं नाही. माझ्याकडे काही कंपन्यांची नाव आहेत पण मी इथं सोशल मीडियावरती ते घेऊ शकत नाही, ज्या वारंवार फसवणूक करतात आणि लोक फक्त ते ब्रँड नाव किंवा त्याच्या मागं पळत असतात. सो अशा कंपन्यांच्या नादी लागू नका. आणि हे जर तुम्ही 10 नियम गोल्डन रूल जर फॉलो केले तर मी म्हणत नाही की तुम्ही लईच मोठ्या मल्टीबॅगर काढाल, पण कदाचित पैसे घालवायचं थांबाल. अशा कंपन्यांमध्ये पैसे अडकून नाही पडणार जिथं काही वर्ष थांबून सुद्धा तुम्हाला काही परतावा मिळणार नाही. स्मार्ट गुंतवणूक जलद पैशासाठी उत्तम असते. फक्त फंडामेंटल ॲनालिसिस एवढंच बघून चालणार नाही, तर तुम्हाला त्याच्याबरोबर टेक्निकली भाव बनतोय का हे पण पाहणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की फंडामेंटल चांगलं आहे, जे काही सांगितलं ते सगळ्याच गोष्टीमध्ये कंपनी बसते, पण प्राईस मात्र वरती जात नाही, प्राईस खाली आहे किंवा साईडवेज आहे. अशा कंपन्यांपासून पण बाजूला राहिलं पाहिजे. जेव्हा गाडी निघाली आहे तेव्हा गाडीत बसता आलं पाहिजे, आणि जेव्हा गाडी निघते फंडामेंटल चांगलं असतं, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन साधलं जातं, तेव्हा खरे मल्टीबॅगर तुमच्या खात्यावरती असतात. आणि मग ते वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात तुमचे पैसे डबल, ट्रिपल, 4पट करण्याचं पोटेन्शियल ठेवतात. तर हे सगळं तुम्ही शिकू शकता प्रॉपर वेनी. हे तर वापराच, पण याचे काही थंब रूल्स मी माझ्या करिअर्समध्ये बनवलेले आहेत. 5-7 गोष्टी कशा फंडामेंटली, 5-7 गोष्टी कशा टेक्निकली पाहून तुम्ही गाडी जी चालू होणार आहे
पळणार आहे तिच्यामध्ये बसू शकतात. फंडामेंटली खूप चांगली आहे. अशी गाडी कशी शोधायची याच्यासाठी आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती नक्की क्लिअर करा. तुम्ही हे गोल्डन रूलपैकी कोणते रूल वापरता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.